पण ॲक्च्युली सगळेजण इतकं सुंदर बोलले आणि छान छान मेसेज दिलेत. जे तुम्हाला सांगायचं आहे ते सकाळपासून सगळी लिडरशिप देते तुम्हाला. आणि मनीष सर त्यांच्या अश्विनी मॅडम तर बोललेच असतील मिलेनियम आणि मनीष सर बोलले. त्याच्यानंतर आम्ही बोलणं म्हणजे ते अतिशयोक्ती होईल. पण इथं आलोय तर आमच्या स्टेजला जस्टिस देणं आणि आमच्या लाईफ जर्नीला जस्टिस देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी एवढ्यासाठी बोलणार आहे आता की तुमच्यापैकी बरेच लोक असे आहेत की एकदा तरी म्हटले असतील कुणाला तर की पगार झाला तर देतो, तोपर्यंत दे. माझ्याकडे पैसे आले तर तुला नक्की देतो, तोपर्यंत दे. किती लोक असे आहेत असं म्हटलेले आहेत आतापर्यंत? आहेत. काही लोक लाजतायत पण आहे ना. हां, पण आफ्टर ऑल माझ्यावर पण ही वेळ आलेली होती. पण मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगते, आज जी काही संधी आली ना ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. आज बघा, पुण्याची लोकसंख्या जर का बघितली करोडो आहे आणि आज आपण म्हणजे 1000च्या आसपास लोक फक्त आज इथं आहोत. ते पण फक्त पुण्यातले नाही आहोत, आजूबाजूकडून आलेलो आहोत. तर देवाने तुम्हाला हातात आणलेलं आहे, धरलेलं आहे की तुम्हालाही इथं एक दिवस सांगते. माझी स्टोरीमध्ये मी जाईन, मला आवडेल ते सांगायला. कारण मी जिथून आहे ना, माझं गाव म्हणजे मी कोल्हापूर जिल्ह्यातून एका खेड्यातून, राधानगरी तालुक्यातून एक खेडा आहे तुरंबे गाव. कुणाला माहीत आहे कुणाला नाही मला माहीत नाही, पण बिद्री शुगर फॅक्टरी जवळ आहे. माझे वडील बिद्री शुगर फॅक्टरीला मेकॅनिकल इंजिनियर होते. तर अजूनही मी तुम्हाला सांगते की त्या गावामध्ये हे आमचे मेंटर आहेत. मी तुम्हाला सांगितलंच की त्या गावामध्ये रस्ते अजूनही पक्के नाही आहेत, कच्चे रस्ते आहेत. तुम्हाला जी आत्ताची ही चकाचौंधी दिसते ना, ठीक आहे, म्हणजे आमचं बोलणं किंवा आमचं ॲपिअरन्स जे काय आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, ही आत्ताची आहे. ठीक आहे, म्हणजे हर्बल लाईफच्या नंतरची आहे. आम्ही आधी पण खूप म्हणजे सिम्पल होतो ना, आम्हाला बोलता येत नव्हतं. मी पहिल्यांदा ज्या वेळेला स्टोरी सांगितली होती, मला अजूनही आठवतं, म्हणजे फर्स्ट स्टोरी सांगितली होती आणि मी स्टोरी सांगून जात होते आणि अश्विनी मॅडमनी माझा हात पकडला. क्या नाम है आपका बोला आपने? म्हटलं मलिका. तो मलिका, आपने बहुत अच्छे से आपका स्टोरी रखा है, एक दिन आपको कोल्हापूर की अश्विनी बनना है. कारण त्यावेळेला त्या आमच्या मेंटॉर होत्या, टॉपला होत्या आणि मला त्यांनी तिथं जाणवून दिलं की मलिका तू काहीतरी बनू शकतेस. आणि तो दिवस मी आयुष्यात कधीही विसरणारा नाहीये. त्याच्यानंतर थोडंसं फास्ट जाऊया आपण. त्याच्यानंतर मला एवढंच सांगायचं आहे, बॅकग्राऊंड मायने रखता नाही आहे. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे हे मायने नाही राखत. तुम्ही कुठून आहात, कुणाच्या पोटी जन्म घेतलात, कुठल्या जातीत घेतलात, कुठल्या पंथात घेतलात, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही गरीब आहात काय श्रीमंत आहात, तुम्ही उंच आहात काय ठेंगू आहात, तुम्ही काळे आहात काय गोरे आहात, तुमचं एज काय आहे, हे काहीही मायने राखत नाही. हे एवढंच मायने राखतं की तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आज बोलवत आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं हे 100% करायचं आहे. मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं कि मलिका, अपने खुद के ऊपर चले जाने से जिनको जिनको दुख होने वाला है उन सबको खुशियाँ देना ये हमारा फर्ज है. बरोबर आहे ना? म्हटलं तुम्हाला, आपण गेल्यावर आपल्या मुलांना, आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या भाऊ भावंडांना, आपल्या नातेवाईकाला, आपल्या समाजाला, आपल्या गावातील लोकांना, बऱ्याच लोकांना वाईट वाटत असणार आहे आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी एम्पायर उभं करून जायचं असतं आणि तेच एम्पायर उभं करण्याची सुवर्ण संधी ह्या संधीमधून आपल्याला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगते, ज्या वेळेला आम्हाला गोपाळ घरे सर 30 के फर्स्ट मंथ झाला समजलं ना, खूप एक्साइटमेंट होती. अशी एक्साइटमेंट होती जशी म्हणजे आई एक्सपेक्ट करते ना, ज्यावेळेला प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करते, तिला म्हणजे वाटत असतं की अरे काय होईल, मुलगा होईल, मुलगी होईल, चांगलं होऊ दे सगळं. सेम प्रत्येक 15 दिवसाला गोपाळ घरे सरांचा आणि माझा आणि फारुख सरांचा फोन व्हायचा आणि आम्ही त्यांना नेहमी कीप इट अप म्हणायचो. 30 के झालं, त्याच दिवशी त्यांना मेसेज टाकला 50 के ची पिन तुमच्यासाठी नॉक करायला लागलेली आहे. आणि मी शुअर आहे की आपल्या ऑर्गनायझेशन मधून पहिला 50 के आपल्यातूनच होणार आहे, पण जास्त चान्सेस आहेत गोपाळ घरे सरांचे. येस. आणि चेअरमन्स क्लब पण आपल्या ह्या फर्स्ट लाईन मधूनच कोणीतरी होणार आहे, चेअरमन्स क्लब म्हणजे महाराष्ट्रातून. तर ही जी संधी आहे ना, ही खूप मोठी आहे. या संधीचं सोनं करणं खूप महत्वाचं आहे. आज जगातला जो सगळ्यात मोठा ट्रेंड आहे न्यूट्रिशन, तुम्हाला माहित आहे ना,
1 नंबरचा ट्रेंड आहे न्यूट्रिशन आणि 2 नंबरचा ट्रेंड आहे वेलनेस अँड मोबाईल. समजलं तुम्हाला? वेलनेसच्या पुढे आज न्यूट्रिशन आहे. पहिलं वेलनेसमध्ये न्यूट्रिशन येत होतं, पण आज न्यूट्रिशन पहिलं आहे. तर एक वेळ अशी येणार आहे, आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये. एक दिवस आम्ही म्हणायचो की मुलं म्हणजे आई वडील ज्या वेळेला मुलगीला द्यायचे असतात ना, त्यावेळेला काय विचार करत असतात की असं विचार करायचे की मुलगा इंजिनियर असला पाहिजे, मुलगा पोलीस अधिकारी असला पाहिजे, किंवा मुलगा लॉयर वकील असला पाहिजे. आता जी येणारी म्हणजे पिढी आहे ती एकच बघणार आहे, मुलगा हर्बल लाईफ आहे का, आहे ना? बस मुलगा हर्बल लाईफ आहे समजलं ना, विषय संपतो. मीही माझ्या मुलगीला ज्या वेळेला दिलं, माझी पहिली अट होती की तुमचं कितीही असू दे, माझ्या मुलगीला तुम्ही हर्बल लाईफ करू देणार आहात का? त्याने हो म्हटल्यावरच आम्ही लग्न केलं. तर हे हर्बल लाईफ आहे आणि ते सगळेजण आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आणि लाईफस्टाईलचा भाग म्हणून तुम्हाला मला दाखवायला आनंद वाटेल. 1 मिनिटात दाखवते. पुढे जाऊया आपण. म्हणजे माझ्या मुलासाठी मी डायनोशेकसाठी इथं आले होते. आज माझा मुलगा, माझं स्वप्न होतं की माझ्या मुलाने फॉरेनला शिक्षण घ्यावं. तर त्याचं एज्युकेशन जे आहे लंडनला झालं. ही मी आहे, ओव्हरवेट होते, तुम्ही बघाल. 22 वर्षापूर्वीची मी आणि आत्ताची मी, म्हणजे साईड इफेक्टचा भुंगा जगामध्ये डोक्यामध्ये अजिबात ठेवता कामा नाही. नेक्स्ट जाऊया. म्हणजे बघा, इथे तुम्ही जर बघितला तर ही गाडी घेतल्यावर आनंद झाला होता, पण पुढच्या ज्या तुम्ही गाड्या आज ऐकल्या, 2 करोड 4 लाखाची गाडी तुम्ही आज ऐकली. तर हे ऑर्गनायझेशन, लहान मुलं आहेत म्हणून कधीही थांबू नका, मुलं आहेत म्हणून घरी बसू नका, मुलं आहेत म्हणून तुम्हाला हर्बल लाईफ करायचं आहे, हेच डोक्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. तुमचं आयुष्य तिथूनच पुढे जाणार आहे. ह्या संधी तुम्ही इथं बघू शकता. नेक्स्ट जाऊया आपण, फास्ट जाऊया जेवढं होईल तेवढं. ठीक आहे. हर्बल लाईफ तुम्हाला काय आयुष्य देतं हेच फक्त आम्हाला दाखवायचं आहे. आज रस्ते खराब असलेल्या गावातून मी आहे, पण जगातल्या सगळ्यात मोठ्या नॅप टीम बरोबर आज आम्ही आहोत. आणि इथं तुम्ही बघताय वेगवेगळे वेकेशन्स वगैरे क्वालिफाय करत आम्ही पुढे गेलोय. वेकेशन तुमच्या स्पॉन्सरला, मेंटॉरला विचारा की वेकेशन काय असतं, आणि प्रत्येक वेकेशन क्वालिफाय करत तुम्हाला जायचं आहे पुढं. भले तुमच्या ऑर्गनायझेशनचं ते छोटं वेकेशन असू दे, मोठं वेकेशन असू दे. मी एवढंच सांगते तुम्हाला की ज्या वेळेला मी हर्बल लाईफमध्ये आले होते, 0मध्ये होते, एक छोट्या घरात राहत होते. माझी लाईफस्टाईल खूप वेगळी होती, पण काही कारणास्तव आम्ही सगळं ते सोडलं होतं आणि 0मधनं हर्बल लाईफला सुरुवात केली होती. ज्यावेळेला सुरुवात केली होती, IBP पॅक साईन करायला आमच्याकडे 3000 रुपये त्यावेळेला असायचे, 3000 रुपये नव्हते. मंगळसूत्र विकून IBP पॅक घेतला होता, पहिला IBP पॅक, इंटरनॅशनल बिझनेस पॅक. ठीक आहे. त्यानंतर मुलाला 250 रुपयाची सायकल घरातून फिरवण्यासाठी जी पाहिजे असती, त्याच्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेला आम्ही हर्बल लाईफ जॉईन केलं आणि आज ही संधी काय आपल्याला देऊन जाते हे तुम्हाला लक्षात येईल. लास्ट बट नॉट द लिस्ट एवढंच सांगेन की असं काही करायला ह्या संधीबरोबर तुम्हाला मिळणार आहे. जब तक चांद सूरज है, जब तक म्हणजे कयामत येणार नाही आहे, जोपर्यंत ही दुनिया राहणार आहे, तोपर्यंत जितक्या पिढ्या आपल्या जन्माला येतील त्या पिढ्यांना एक चांगलं आयुष्य जगण्याची सुवर्ण संधी देण्याची ही संधी तुमच्या हातामध्ये आहे. तर ह्या संधीचं सोनं करायचं आहे. आज काही कळलं असेल, काही कळलं नसेल, जाऊ दे. हे संपल्यानंतर तुमच्या स्पॉन्सरला, तुमच्या कोचला एवढंच सांगा, मला पुढे यायचंय, त्यासाठी काय करायचं आहे.